नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, मी पवन. एक गाव आणि त्या गावात खूप मोठा वाडा. त्या वाड्यात राहायला दोनच लोक होते, एक म्हणजे पवन आणि त्याची मालकीनबाई. हा वाडा तिच्या नावावर होता. भिंतीवर जुनी चित्रे, लाकडी मोठ्या मोठ्या खोल्या, सगळ्या भव्य सगळं स्वप्न. पण तरीही त्या वाड्यात संध्याकाळ झाली की तिच्या पावलांचा आवाज तिला एकटी असल्याची आठवण करून देत असे. मालकीनबाईचा उंबरठ्यात होती, वयाने परिपक्व पण मन अजूनही हळवे. तिचे सौंदर्य झगमगाट नव्हते, ते होते तिच्या हालचालीत. साडी नीट नेसलेली, पदर खांद्यावर नीट ठेवलेला, मोजकी दागिने. जणू तिला स्वतःला दाखवायची गरज नव्हती. डोळे खोल होते, असे डोळे जे समोरच्याला पाहताना स्वतःच्याच आठवणीमध्ये हरवून जात. ती लोकांमध्ये असत असे, पण एकटी असताना त्या असण्यामागची पोकळी स्पष्ट दिसे. तिला कोणाचं तरी असणं हवं होतं, नावाचं नाही, हक्काचं नाही, फक्त जवळचं. पवन त्या वाड्याचा भाग होता. असे अंगणातले झाड किंवा दारातली जुनी घंटा तो फार देखणा नव्हता, पण त्याच्याकडे पाहिलं की डोळ्यांना शांती मिळे. तयार झालेले हात, नेहमी स्वच्छ कपडे आणि कपाळावर कायम हलकी आणि आठवण. जणू आयुष्याकडे तो गंभीरपणे पाहत होता. तो कमी बोलायचा, पण ऐकताना पूर्णपणे ऐकायचा. मालकीनबाईच्या सवयी त्याला तोंडपाठ होते. त्या केव्हा एकटं बसायला पसंत करतात, केव्हा त्यांना चहा हवाय आणि केव्हा फक्त कोणीतरी आजूबाजूला असावं, इतकेच त्यांची उपस्थिती. कोणीतीही दडपण नव्हतं, कोणताही प्रश्न नव्हता. त्या दिवशी संध्याकाळची वेळ वेगळी होती. पावसाळ्याने नुकतीच हजेरी लावली होती. मातीचा वास वाड्यात भरून राहिला होता. आकाशावर केशरी आणि निळे रंग मिसळली होती. मालकीनबाई गच्चीवर उभी होती, हात कठोड्यावर टेकलेले, नजर दूर मावळत्या सूर्याकडे. पवन मागून चहा घेऊन आला. इथेच ठेव, तिने न वळताच म्हटलं. तो कप ठेवताच त्याचा हात चुकून तिच्या हाताला लागला. तो स्पर्श अगदी हलका होता, पण त्यात थांबणं होतं. क्षणभर दोघेही तिथेच थांबले. मालकीनबाईंनी हात मागे घेतला नाही, पवनने हात हातातून आणला नाही. त्या एका क्षणात दोघांनाही जाणवलं, हे फक्त चुकून नाही घडले. हवा थोडी जड होती, श्वास जास्त जाणवू लागले. पवनने नजर खाली चुकवली, पण हात सुटला नाही. मालकीनबाईंनी हळूच बोटे थोडी घट्ट केली. तो तिचा पहिला निर्णय होता. ती त्याच्याकडे वळली. डोळ्यात प्रश्न नव्हते, फक्त थकवा होता. थोडा वेळ बसशील का? तिचा आवाज आज वेगळा वाटत होता. पवन काही न बोलता बाजूच्या खुर्चीत बसला. दोघांत अंतर होतं, पण त्या अंतरात आकर्षण नव्हतं. होती ती ओढ. हात अजूनही हातात होता. त्या स्पर्शात कोणतीही मागणी नव्हती, फक्त दोन प्रौढ जीव एकमेकांच्या उपस्थितीत सुरक्षित वाटत होते. आकाशात अंधार वाढत होता, पण गच्चीवर एक वेगळी शांतता उतरली होती. रात्र शांततेत निघून गेली. गच्चीवर घडलेला तो क्षण कुठेही शब्दात उतरला नव्हता, पण तो दोघांच्या मनात खोलवर रुतून बसला होता. सकाळ झाली. वाड्यात नेहमीसारखंच लगबग होती. भांडी, पाणी, अंगण साफ करणं नेहमीसारखंच, पण मालकीनबाईंना आज सकाळ वेगळी वाटत होती. त्या खिडकीजवळ उभ्या होत्या. बाहेरच्या उजेडात कालचा स्पर्श आठवत होता. तो हात, ती उभी आणि त्यात दडलेली शांतता. त्या स्वतःलाच विचारत होत्या, काल खरंच असं काही घडलं होतं का, की ते फक्त एकाकी मनाचा भास होता? पवन अंगण झाडत होता. हात आपोआप काम करत होते, पण मन गच्चीवर अडकलेलं होतं. तो स्वतःशीच म्हणत होता, आज समोर गेलं तर कसं वागायचं? कालचं विचारल्यासारखं जसं घडतंय तसं स्वीकारायचं. तो तिला आदराने पाहायचा, आणि तो आदर कालच्या क्षणानंतर कमी झाला नव्हता, उलट आणखीन खोल गेला होता. मालकीनबाई स्वयंपाकघरात आल्या. सकाळचा चहा स्वतः करायचा असा त्यांचा हट्ट होता. पवन तिथेच होता, भाजी कापत होता. आज चहा मी करते, त्या सहज म्हणाल्या. पवन थोडा गडबडला. नको, मी करतो, तो पटकन म्हणाला. दोघेही एकाच वेळी चहाच्या भांड्याजवळ गेले, आणि त्या गडबडीत चहाचे भांडे थोडी वाकडं झालं. गरम वाफे बाहेर आली. अरे, मालकीनबाईच्या हाताला थोडी उष्णता लागली. पवनने क्षणातच विलंब न करता तिचा हात धरला. हात पुन्हा, पण यावेळी कोणतीही गच्ची नव्हती, कोणतीही संध्याकाळ नव्हती. हा दिवस होता, उजेड होता. पवनने तिचा हात थंड पाण्याखाली धरला. बोटे घट्ट नव्हती, पण काळजी होती. लागलं का फार? त्याचा आवाज नकळत मृदू झाला. मालकीनबाई म्हणाल्या, नाही, पण मी तुझी काळजी आधी लागली, ती नकळत म्हणाली. क्षणभर दोघेही शांत
त्या क्षणी त्या दोघांमध्ये कोणीही मालकीण नव्हती, कोणी नोकर नव्हता. पवनने तिचा हात अजूनही सोडला नव्हता. त्या हातावर कालच्या उभीसारखीच आजची सुरक्षितता होती. मालकीणबाईंनी हात मागे घेतला नाही. त्या हलक्या हसल्या. आजचा दिवस असाच गडबडीत वाटतोय, त्या म्हणाल्या. पवनही हसला. खूप दिवसांनी त्या हसण्यात लाजही होती आणि स्वीकारही. स्वयंपाकघरात फक्त किटलीचा आवाज होता. पवनने हात सोडला, पण नजर नाही. त्या दोघांत काहीतरी नवे उगत होते. घाई न करता, दबाव आणता मालकीणबाईंनी हळूच म्हटलं, काल जे घडलं त्याबद्दल. पवनने मध्येच मान हलवली. आपण ते हळूच जपूया, तो म्हणाला. त्या वाक्यात भीती नव्हती, होता तो फक्त समजूतदारपणा. दिवस पुढे गेला. कामे झाली, लोक आले गेले, पण आतल्या त्या दोघांमध्ये नजर थोडी जास्त वेळ थांबू लागली. हात जवळ आले पण थांबले. मिठी झाली नाही, किस झाला नाही, पण जवळीक वाढली. दिवसभराच्या गडबडीतला वेळ हळूहळू निवळत होता. सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला होता आणि आकाशावर संध्याकाळच्या केसरी छटा पसरू लागल्या होत्या. वाड्याच्या अंगणात मालकीणबाई उभ्या होत्या. आज दिवसभर काही वेगळं घडलं नव्हतं, पण मन मात्र अस्वस्थ होतं. मळ्यात जरा पाहायचं आहे, आज भान फुटलेला भाग तपासायचा आहे. मालकीणबाई सहज म्हणाल्या. पवन समोरच उभा होता. मी येतो, तो आपोआप म्हणाला. त्या वाक्यात आदेश नव्हता आणि परवानगीही नव्हती, फक्त एकत्र जाण्याची स्वीकृती होती. मळ्याकडे जाणारी वाट ओळखीची होती, पण आज ती वेगळी वाटत होती. शेतात उभ्या पिकामधून हळू वारा वाहत होता. पानांचा आवाज सतत कानावर पडत होता. मालकीणबाई पुढे चालत होत्या. पवन थोडा मागे अंतर होतं, पण ते मुद्दाम ठेवलं गेलं नव्हतं. त्या थांबल्या. इथून पाणी जास्त जातं, त्या म्हणाल्या. पवन जवळ आला, खूप जवळ. दोघांची सावली मावळत्या सूर्यप्रकाशात एकमेकांत मिसळील. पवनने माती तपासण्यासाठी खाली वाकून पाहिलं. हो, थोडं पाणी थांबते, तो म्हणाला. मालकीणबाई त्याच्याकडे पाहत होत्या. त्याचं बोलणं नाहीतर त्याची शांतता. तू नेहमी असं लक्ष देतोस, त्या नकळत म्हणाल्या. पवन थोडा थांबला. हे मूळ तुमचं आहे म्हणून तो साधं उत्तर देऊन मोकळा झाला, पण त्या उत्तरात फक्त मळी नव्हतं. त्या त्यांच्या जवळ आल्या. हवा थोडी थंड झाली होती. सूर्यप्रकाश जवळजवळ मावळत होता. त्या क्षणी तिचा हात त्याच्या हाताला लागला. त्यावेळी कोणतीही घाई नव्हती, कोणताही धक्का नव्हता. हात आपोआप हातात आले. मळ्यात फक्त वाऱ्यांचा आवाज होता. पवनने तिच्याकडे पाहिलं. नजरेत प्रश्न होता, पण थांबणंही होतं. मालकीणबाईंनी हात मागे घेतला. पवनने हळूच तिला जवळ ओढलं. ती मिठी होती, घट्ट नाही पण खोल. त्या मिठीत तिच्या दिवसांचा थकवा विरघळला आणि पवनच्या हातात एक जबाबदारी उतरली. त्याचा हात तिच्या पाठीवर स्थिर, जणू तो म्हणत होता, इथेच थांब. ती डोळे मिटून उभी राहिली. क्षणभर मळी, वाडात नात्यांची नावे सगळं मागे पडलं. पवनने हळूच तिच्या कपाळावर किस केला. तो किस घाईचा नव्हता, तो खोल नव्हता, पण तो मनापर्यंत पोहोचणारा होता. मालकीणबाईंनी डोळे उघडले. नजरेत पाणी होतं. आपण काही बोलणारच होत्या. पवनने मान हलवली. मला कळत, तो शांतपणे म्हणाला. त्या दोन शब्दात सगळं होतं. सूर्य मावळला होता. आकाशावर संध्याकाळचा शेवटचा प्रकाश पसरला होता. ते परत चालू लागले. यावेळी कोणी पुढे, कोणी मागे नव्हतं. ते शेजारी चालत होते. हात हातात नव्हते, पण जवळीक होती. मळ्यातून परत येताना आकाश पूर्ण अंधारलं होतं. संध्याकाळचा प्रकाश मागे पडत होता आणि वाड्याच्या दिव्याची पिवळी उजड रेषा दुरूनच दिसत होती. दोघेही शांत होते. मळ्यात घडलेला तो क्षण कोणी शब्दात आणला नव्हता. दार उघडताच घरातील शांतता त्यांना वेढून टाकली. आज खूप दमलात, पवन सहज म्हणाला. मालकीणबाईंनी मान हलवली. थोडी थकले. आज पाऊसही येईल असं वाटतं. बाहेर वारा जोरात सुटला होता. रात्री अचानक पावसाने जोर धरला. वीज काही वेळासाठी गेली. घरात फक्त एक खोली उजेडत होती, तीच बेडरूम मोठी. बाकी खोल्यात ओलावा आणि अंधार पसरला होता. आज इथेच थांबा लागली मालकीणबाई थोड्या अडखळत म्हणाल्या. पवन क्षणभर थांबला. त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ नव्हता, फक्त जबाबदारी होती. ठीक आहे, तो शांतपणे म्हणाला. त्या उत्तरात कोणताही अर्थ लपलेला नव्हता. खोली मोठी होती. जुनी लाकडी पलंग, पांढरी स्वच्छ चादर आणि एका कोपऱ्यात मंद दिवा. मालकीणबाई पलंगाच्या एका बाजूला बसल्या. पवन दुसऱ्या बाजूला. थोडं अंतर ठेवून पावसाचा आवाज खिडकीवर पडत होता. त्या आवाजात एक वेगळी शांतता होती. आजचा दिवस, त्या हळूच म्हणाल्या, पण वाक्य पूर्ण केलं नाही. पवनने नजर खाली ठेवली. कधी कधी दिवस स्वतःचेच उत्तर देतो, म्हणाला. हळूहळू दिवा मंद झाला. खोलीत अंधार वाढला. दोघेही झोपले, पण झोप येत नव्हती. मालकीणबाई थोड्या हलल्या. पलंग किंचित हलला. पवनने नकळत विचारलं, झोप लागत नाही का?
त्याचा हलका आवाज, तो क्षणभर शांतता. मग मालकीन बाईंनी हळूच म्हटलं, आज जर तू इथे नसतास ना, तर ही रात्र खूप जड झाली असती. पवन काही बोलला नाही, पण हळूच त्याने आपला हात पलंगावर ठेवला. अगदी जवळ नाही, पण दूर नाही. मालकीनबाईंनी तो हात पाहिला. क्षणभर थांबल्या, मग हळूच त्यांची बोटे त्याच्या हाताकडे सरकली. त्यांनी हातात हात घेतला. तो स्पर्श ऊब देणारा होता, कोणतीही अपेक्षा न दाखवणारा. बाहेर पाऊस सरकत होता. खोलीत फक्त दोघांचा श्वास ऐकू येत होता. त्या रात्री कोणीही काही बोललं नाही, पण त्या मूक स्पर्शात एक नवी भाषा जन्माला आली होती. ती भाषा शब्दांशिवाय सगळं सांगत होती. एकटेपणा, ओढ, आदर आणि सुरक्षितता. पाऊस हळूहळू थांबला. ढगांमधून चंद्राचा हलका प्रकाश खोलीत डोकावू लागला. त्या प्रकाशात दोन हात एकमेकांत विणलेले होते. घट्ट नव्हते, पण निसटणारेही नव्हते. सकाळ झाली. पावसाने धुतलेले आकाश निळे आणि स्वच्छ होते. खिडकीतून थंडगार हवा येत होती. पवन पलंगावरून उठला, पण हात सोडला नाही. मालकीनबाई डोळे उघडून त्याच्याकडे पाहत होत्या. त्या हसल्या. ते हसू पूर्वीसारखं पोकळ नव्हतं, त्यात विसावा होता. चहा करू का, पवनने विचारलं. हो, पण आज एकत्र करूया. ते दोघे स्वयंपाकघरात एकत्र चहा करून लागले. पवनने चुलीवर पाणी ठेवले, तर मालकीनबाईंनी चहाची पाणी आणि साखर आणली. आज स्वयंपाकघरात एक वेगळं वाटत होतं. जणू काही त्या भिंतींनाही कळलं होतं की काहीतरी वेगळं बदललं आहे. आज चहा कसा लागेल, पवनने हलक्या आवाजात विचारलं. तू करशील तो गोडच लागेल, मालकीनबाईंनी डोळ्यातच उत्तर दिलं. पाणी उकळू लागलं. वाफेवर शांतता पसरली होती. पवनने चहा गाळला. 2 कप भरले. 1 कप तिच्याकडे सरकवला. त्यांची बोटे पुन्हा एकदा भेटली. यावेळी ते हसले. कोणीही हात मागे घेतला नाही. आज गच्चीवर जाऊन पिऊया का, मालकीनबाई म्हणाल्या. हो, बाहेरची हवा खूप शुद्ध झाली. गच्चीवरची जुनी खुर्ची होती. पवनने ती साफ करून ठेवली. गच्चीवरच्या जुन्या खुर्च्यावर बसताना सकाळच्या थंड हवेत हलका गारवा होता. पावसानं धुतलेल्या वातावरणात ताजेपणा होता, आणि त्या ताजेपणात आज काहीतरी नव्याने जागं होत होतं. पवनने कप हलकेच मालकीनबाईच्या जवळ ठेवला. त्या शांतपणे कप उचलत होत्या, पण हात थोडा थरथरत होता. भीतीचा नाही, तर त्या क्षणाच्या वजनाचा. पवनने ते जाणलं. त्याने काही न बोलता फक्त आपल्या कपाच्या कडेला बोट फिरवत तिच्या बाजूला थोडं अधिक सरकला. कोणताही आवाज नव्हता, फक्त चहा आणि सकाळची हवा. दोघांची नजर एकदा भेटली. क्षणभर. मग मालकीनबाईंनी नजर हलक्या खाली घातली. त्या नजरेत लाज नव्हती, गुंतवणूक नव्हती होती, पण पवन, कालची रात्र. त्या हलक्या आवाजात बोलू लागल्या. तो थांबला. नको बोलू आज त्याबद्दल, तो शांतपणे म्हणाला. कधी कधी काही क्षण फक्त जगायचे असतात, त्यांना नाव नसावं. त्या वाक्याने तिची चिंता विरघळली. तिच्या ओठावर हलकं, अगदी हलकं हसू उमटलं. वारा तिच्या केसातून फिरत होता. पवनने नकळत तिचे केस कानामागे सरकवले. तो स्पर्श कालच्या स्पर्शासारखाच शांत, न मागणी करणारा. अचानक दूरवरून देवळाची घंटा वाजली. सकाळचा तो सूर दोघांच्या मध्ये एक वेगळंच भावपूर्ण वातावरण घेऊन आला. आज वाड्यातले लोक येणार आहेत. वाऱ्यामुळे काही काम बिघडलीत, मालकीनबाईंनी आठवण करून दिली. पवनने मान हलवली. हो, पण आज तुम्ही जास्त काम करू नका, मी पाहतो सगळं. तो उभा राहून तिच्याकडे पाहू लागला. तीही उभी झाली. दोघे एकमेकांच्या अजून जवळ आले होते. सूर्य आता संपूर्ण उगवून वातावरणात सोनेरी छटा पसरवत होता. त्या प्रकाशात मालकीनबाईचं चेहऱ्यावरचं दिसणारं शांतपण पवनच्या मनाला थेट भिडलं. ती हळूच म्हणाली, पवन, आज मला भीती वाटत नाही. कशाची, त्याने हळूच विचारलं. ती एक पाऊल पुढे आली. तिचा आवाज आता अगदी मंद, तुझ्या जवळ येण्याची. पवन हलकेच हसला. त्याने पुढे होत तिचे हात हातात घेतले. कोणताही स्पर्श जास्त घट्ट नव्हता, तो फक्त एक स्वीकार होता. त्या क्षणी संपूर्ण वाडा, मळा, भूतकाळ, उद्याची चिंता, सगळं एका शांत क्षणासमोर लहान वाटत होतं. काही वेळ दोघे तसेच उभे राहिले. मग खाली अंगणातल्या आवाजांनी सकाळची कामं आठवण करून दिली. तिने त्याचा हात सोडला नाही, पण हलकेच म्हणाली, चला आता कामाला लागूया. पवनने मान हलवली आणि अजूनही हात हातात ठेवून ते जिन्याकडे वळले. आजच्या त्या सकाळी त्यांच्यातलं नातं काहीतरी अधिक स्पष्ट झालं होतं. शब्दांशिवाय, वचनांशिवाय, पण खोल आणि खरं. जिन्यातून खाली उतरताना मालकीनबाईचा हात अजूनही पवनच्या हातात होता. तीही हे जाणून होती, आणि पवनही. पण दोघांनीही तो हात सोडण्याची इच्छा व्यक्त केली नाही. वाड्यातल्या जुन्या दिव्यातून येणारा उजेड त्यांच्यावर पसरत होता, आणि त्या उजेडात दोघांची सावली एकमेकांवर जणू प्रेमळ टिकली होती. अंगणात पोहोचल्यावर मालकीनबाईंनी हळूच त्याचा हात सोडला, पण बोटं थोडी अधिक वेळ स्थिर राहिली. त्या स्पर्शात न बोललेला भाव होता.
काही कामगार आले, बोलणं, विचारपूस झाली, पण पवनची नजर वारंवार तिच्याकडे जात होती आणि आश्चर्य म्हणजे तीही त्याच्याकडे नकळत पाहत होती. दुपार होत आली. वाड्यातल्या मोठ्या हॉलमध्ये थंडावा होता. हवेत मंद वास होता जुन्या लाकडांचा. मालकीनबाई तिथे पडदे उघडत होत्या. पवन सामान एका कोपऱ्यात लावत होता. अचानक पडद्यातून आलेल्या प्रकाशात ती चमकली. हलकीशी केसांची लट गालावर पडली होती. पवन तिच्याकडे पाहतच थांबला. तो एक क्षण होता शांत, पण तितकाच धडकवणारा, वाढवणारा. काय झालं? ती मंद आवाजात म्हणाली. पवन हळूच पुढे आला. एका शब्दांशिवाय त्याने तिच्या चेहऱ्यावर पडलेली केसांची लट कानामागे सरकवली. ती थरथरली. खूप हलके, पण त्याला जाणवलं. पवन? तिचा आवाज मंद, थोडासा अनियंत्रित. त्याने तिला पाहिलं. नजरेत आदर होता, पण त्याच्या आतल्या भावना आता लपवता येत नव्हत्या. तो अगदी जवळ आला, इतका जवळ की तिचा श्वास त्याच्या श्वासाला स्पर्शून गेला. मालकीनबाईंनी डोळे खाली घातले. तिचा हात आपोआप त्याच्या छातीवर गेला. थोडासा आधार, थोडीशी भीती आणि खूप साऱ्या भावना. पवनच्या हातांनी तिचे हात हलकेच पकडले. घाबरू नका, तो कुजबुजला. मी इथेच आहे. तो आवाज तिच्या आत खोलपर्यंत उतरला. तिने हळूच वर पाहिलं. त्या नजरेत आता लाज कमी झाली होती आणि जवळीक वाढली होती. काही क्षण दोघे शब्दांशिवाय एकमेकांसमोर उभे राहिले. मग पवनने तिला हळूच जवळ घेतलं. ती त्याच्या अंगाशी टेकली. एक हलकी, पण मनात खोल उतरणारी मिठी. तिची बोटं त्याच्या शर्टच्या कपड्याला पकडून होती, जणू त्या क्षणाला थांबवून ठेवू पाहत होती. पवनने तिच्या केसामधून चेहरा टेकवला. शांत, संयमी, पण प्रेमाने भरलेला. ती किंचित मागे सरकली. तिचे दोन्ही हात आता त्याच्या दोन्ही गालावर होते. पवन, कधी मला वाटत नव्हतं की पुन्हा कोणाच्या जवळ येऊ शकेन. तिचा आवाज हलका थरथरता. पवनने तिच्या शब्दांपेक्षा तिची नजर वाचली. ती जवळ येऊ इच्छित होती, पण त्याला खात्री हवी होती. मी काहीही जबरदस्ती करणार नाही, तो मंदपणे म्हणाला. जेवढं तुम्हाला योग्य वाटेल तेवढं. ती असण्यात कृतज्ञता होती आणि प्रेमही. ती त्याच्या अजून जवळ आली. तिचे कपाळ त्याच्या कपाळाला टेकलं. श्वासात एकमेकांत मिसळणारा तो क्षण इतका शांत होता की जणू संपूर्ण वाडा थांबून त्याच्याकडे पाहत होता. आणि त्या शांततेत पवनने तिच्या गालावर एक अत्यंत हलका, आदरयुक्त आणि हृदय हादरवणारा किस केला. तिचा श्वास थांबला. डोळे मिटले. तिने त्याचा हात घट्ट पकडला. आता त्या स्पर्शात भीती नव्हती, फक्त स्वीकार होता. त्यांच्या दोघांच्या नात्यांचं दार आता खरंच उघडलं होतं. सावध, हळुवार, पण अत्यंत रोमॅन्टिक. गालावरच्या त्या हलक्या किसनंतर मालकीनबाईचा श्वास थांबलेलाच वाटत होता. पवनने काहीही न बोलता तिच्या नजरेतलं कंपन पाहत राहिला. ती नजर पहिल्यांदाच इतकी उघड झाली होती. नाजूक, जखमी, प्रेमाची ताण असलेली. मालकीनबाईंनी हळूच डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. पवन, मी एवढी वर्षे एकटी राहिले, एवढ्या शांततेत. कधी कधी वाटायचं ही शांतताच माझी शिक्षा आहे. तिचा आवाज तुटत होता. पवन थोडासा दचकलास. त्याने तिचे दोन्ही हात उचलून आपल्या छातीवर ठेवले. शिक्षा नाही, तुमची शांतता तुमची ताकद आहे. फक्त आता ती वाटून घ्यायची वेळ आली आहे. तिचा ओठ थरथरला. वाटून? ती हलक्या आवाजात कुजबुजली. पवनने तिला आणखी जवळ घेतलं, अगदी हळुवारपणे. हो, माझ्याशी. त्या शब्दांनी मालकीनबाईचे डोळे पुन्हा भरून आले. तिच्याकडून पहिल्यांदाच भावनांचा बांध फुटत होता. मी इतका तुटलेली आहे पवन. एवढा रिकामा भासत होता हा वाडा. कधी कधी मला वाटायचं की मीच या घरातील सावली आहे. पवनने त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला. किंचित वर उचलून तिची नजर स्वतःकडे धरली. तुम्ही सावली नाही, तुम्ही प्रकाश आहात. मी तर फक्त तुमच्या प्रकाशात उभा असलेला माणूस आहे. त्या वाक्यावर तिची किंचित हसू आली. पाण्याने ओलं मनभर हसू. पवनने तिच्या गालावरच्या अश्रूंचा थेंब अंगठ्याने पुसला. तो स्पर्श इतका कोमल होता की तिचं मन पुन्हा थरथरलं. काही क्षण ती बोलू शकली नाही. फक्त त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. पवनने तिच्या पाठीवर हात ठेवला. स्थिर, आधार देणारा. बराच वेळ दोघे तसेच उभे होते. मग ती हळूच मागे सरकली. मला भीती वाटते पवन. पवन थोडा काळजीत पडला. कशाची? ती त्याच्या हृदयात थेट उतरली. अशा आवाजात म्हणाली, तू माझ्याबद्दल काय वाटतं याची, आणि मी तुला काय देऊ शकेन याची. पवनने तिचे हात पुन्हा पकडले. यावेळी घट्ट. तुम्ही काही देण्याची गरज नाही. तुमची उपस्थितीच माझ्यासाठी पुरेशी आहे. मालकीनबाईंनी हळूच त्याच्या खांद्यावर आपलं कपाळ टेकलं. मी कधीही प्रेम मागितलं नव्हतं. फक्त कोणीतरी आहे असं वाटावं, एवढंच. पवनने तिचे हात उचलले आणि तिच्या कपाळावर हलक्या 2 बोटांनी स्पर्श केला. मी आहे, आणि जिथे हे दोन्ही हात आहेत
तिथे मी निघून जाणार नाही. त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते मुक्ततेचे होते. काही न बोलता पवन तिला जवळ घेतलं. तिने त्याचा शर्ट घट्ट पकडला. कधीपासून इतका वजनदार एकटेपणा घेऊन ती जगत होती हे पवनला आता जाणवत होतं. दोघे शांत, बाहेर वाऱ्याचा आवाज, आत एकमेकांचा उबदार श्वास. त्या मिठीत एक अनामिक वचन तयार होत होतं, शब्दांशिवाय पण भावनांनी कोरलेलं. मग ती हलक्या आवाजात म्हणाली, पवन, तू येशील का रोज फक्त थोडा वेळ माझ्याजवळ बसायला? पवनच्या चेहऱ्यावर खोल शांत हसू उमटलं. मी या वाड्याचा नोकर आहे, पण तुमच्या मनाचा नाही. तिथे मी पाहुणा नाही, तिथे माझं घर आहे. मालकीनबाईंनी हळूच डोळे मिटले. त्या क्षणी तिचा एकटेपणा पूर्णपणे तुटला. तिच्या हातांनी पवनच्या गालांना स्पर्श केला, कंपन असलेला पण अगदी खराखुरा. धन्यवाद मला पुन्हा जिवंत केल्याबद्दल. पवनने तिच्या हातावर आपले हात ठेवले. जिवंत तर तुम्ही आधीच होता, मी फक्त ते तुम्हाला दाखवलं. ती त्याच्याकडे पाहू लागली. त्या नजरेत आता लाज, भीती, संकोच काहीच नव्हतं, फक्त खोल, शांत, हळुवार प्रेम होतं. आणि त्या नजरेतूनच दोघांच्या गोष्टीचं पुढचं पान उघडलं. मालकीनबाईंनी पवनकडे पाहिलं, एकदम शांत, स्थिर, पण तिच्या नजरेतलं प्रेम आता उघळत होतं. त्या मंद उजेडात पवनच्या चेहऱ्यावर हलके सावल्यांचे खेळ दिसत होते, आणि त्या सावल्यात तिला तिचं स्वतःचं मन प्रतिबिंबासारखं दिसत होतं. खूप वर्षापासून दुसरं धडपडत, पण आता पहिल्यांदा कोणाच्या तरी उभेत स्पष्ट होताना ती काही काळ त्याच्याकडे पाहतच राहिली. पवन थोडा अस्वस्थ झाला. ती इतक्या गहिराईने बघत असल्याचं त्यालाच कळेना. काय झालं? माझ्या चेहऱ्यावर काही? तो म्हणणार इतक्याच तिने हळूच त्याचा हात धरला. नाही, काही चूक नाही, फक्त मला आज पहिल्यांदाच स्वतःला सुंदर वाटतंय. त्या शब्दांनी पवनचा श्वासच अडकला. त्याने तिच्याकडे एकटक पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू, हलकासा थरथरलेला ओठ आणि त्या डोळ्यातलं नव्याने उमलणारं प्रेम तिच्या सौंदर्यापेक्षा खोल होतं. तुम्ही सुंदर आहात, तो हळूच म्हणाला. नेहमी होतात, फक्त तुम्हाला कोणीतरी ते सांगण्याची गरज होती. मालकीनबाई थरथरल्या. त्या इतक्या वर्षात इतकं स्पष्ट, इतकं खरं कोणीच बोललं नव्हतं. ती हळूच पुढे आली. तिची बोटं पवनच्या गालाला स्पर्शून गेली. तेवढा हलका स्पर्श की जणू तिची स्वतःच्या धैर्याची परीक्षा घेत होती. पवनने तिच्या हातावर आपला हात ठेवला. पवन, तिचा आवाज हलका थरथरत होता. माझ्या आयुष्यात कोणी असं कधी माझ्याकडे पाहिलं नव्हतं. पवनचा आवाजही आता भावनेने भरलेला होता. मी तुम्हाला पाहतो, तुमच्या सवयी, तुमची शांतता, तुमच्या डोळ्यात दडलेलं सगळं, आणि मला हे सगळं खूप खूप जवळचं वाटतं. ती एक क्षण त्याला पाहत राहिली. नजर एकमेकांना बिलगलेली. हवा काहीशी जड झाली होती, पण सुंदर, जड, जणू दोघांमधील शांततेने प्रेमाचा आवाज घेतला होता. पवनने हळूच तिचं कपाळ आपल्या कपाळाशी टेकवलं. त्या स्पर्शात कोणताही दिखाऊपणा नव्हता, फक्त दोन जीव एकाच ठिकाणी श्वास घेऊ लागले होते. मी घाबरते पवन, ती कुजबुजली. घाबरण्यात काही चुकीचं नाही, तो शांत आवाजात म्हणाला. चुकीचं तेव्हा होतं जेव्हा तुम्ही स्वतःच्या समोरही उभं राहत नाही. ती त्याच्याशी टेकून उभी राहिली. पवनने तिच्या कमरेभोवती हात हलका ठेवला, तिला आधार देणारा पण मर्यादा जपणारा. त्या स्पर्शाने मालकीनबाईंनी डोळे मिटले. माझा हात पकडा, पवनने हळूच म्हटले. तिने त्याचा हात पकडला. यावेळी घट्ट. तो अर्थ वेगळा होता. तिच्या बोटांनी पवनच्या बोटांना जणू मूक वचन दिलं, मी आता लपणार नाही. पवनने तिचा हात आपल्या छातीवर ठेवला. त्याचा हृदयाचा ठोका तिच्या तळहाताला जाणवला. स्थिर, उबदार, तिच्या भावनांसाठी जागा करून देणारा हा ठोका. तो हळूच म्हणाला, तुम्ही जवळ आलात की शांत होतो. त्या वाक्यावर तिच्या डोळ्यात चमक आली, अश्रूंची नाही तर प्रेमाची. ती त्याच्या अगदी जवळ आली. तिचा चेहरा त्याच्या मानेला स्पर्शून गेला. नाजूक, अजिबात धक्का न लावणारा, पण आतल्या आत वीज कडाडावी तसा जाणवणारा. पवनने तिच्या पाठीवर हात सरकवला. धीमा, आदरयुक्त, आश्वासक. पवन, तिचा आवाज आता कुजबुज इतका छोटा झाला होता. मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही अशी भीती वाटते. पवनने तिच्या केसावर ओठ टेकवले. हळुवार, दीर्घ स्पर्श. तर राहू नका. मी कुठे जाणार आहे? ती थरथरली. तिच्या मनात वर्षानुवर्षाची भिंत त्या एका स्पर्शाने कोसळली. ती त्याच्या छातीवर हात ठेवून उभी राहिली, जणू त्या छातीतच तिला तिचं स्वतःचं घर सापडलं. काही क्षण तिने डोळे मिटले आणि मग हळूच म्हणाली, आजपासून माझा प्रत्येक श्वासात तुझं स्थान आहे पवन. पवननेही तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि तिच्या कपाळावर एक दीर्घ भाऊक किस केला, जणू तो तिच्या प्रत्येक तुटलेल्या जागेला बांध लावत होता. आणि तुमच्या प्रत्येक श्वासाचं रक्षण करण्याचं काम माझं आहे.
दोघे एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. शांत खोल शब्दांशिवाय त्या क्षणी वाड्याच्या जुन्या भिंतींनाही त्यांचं प्रेम ऐकून श्वास रोखून धरला असेल. कारण त्या दोघांच्या अनामिक भावनिक जवळकीत आता खरंच प्रेम जन्मलं होतं. हळू पण अतिशय खोल. त्या रात्री वाड्याच्या अंगणात हलकंसं चांदणं पडलं होतं. झुळूक वाहत होती आणि पवन आणि सायली शांत बसले होते. दोघांच्याही डोळ्यात खूप काही होतं, पण शब्द मात्र अडकले होते. सायलीने हळूच विचारलं, पवन, खरं सांग, तुला कधी वाटलं नव्हतं की आपल्यात असं काही? पवन एक क्षण तिच्याकडे बघत राहिला. वाटलं नव्हतं नाही, पण तू असलीस त्या पहिल्या दिवशी तेव्हाच काहीतरी बदललं होतं माझ्यात. सायलीचा श्वास हलका झाला. तरी तू काही बोललास नाहीस. पवन तिच्या अगदी जवळ सरकला. तिचा हात हातात घेत म्हणाला, भीत होतो तुझं मन दुखेल की काय याची, पण आज नाही राहत सायली. आय लव्ह यू. एका क्षणासाठी संपूर्ण वाडा शांत झाला होता जणू. सायलीच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिने तिचा हात घट्ट पकडला. पवन, मीही तुलाच प्रेम करते. दोघांच्या समोर चांदणं पसरलं होतं. त्यांच्या मनातील वर्षानुवर्षाची दडलेली ओल आज शब्दांत उतरली होती. पवन हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. तो स्पर्श खूप हलका, प्रेमाने भरलेला. सायलीने डोळे मिटून तो क्षण श्वासात साठवला. आजची रात्र लक्षात ठेवेल ना तू? ती हळूच विचारलं. पवन तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, ही रात्र सायली, ही माझ्या आयुष्यातील पहिली रात्र आहे जिथे मला माझ्या हृदयासारखी व्यक्ती सापडली. दोघेही मंद चांदण्यात एकमेकांना बिलगून बसले. काही बोलण्याची गरज नव्हती. तिचे डोळे त्याच्या खांद्यावर विसावले होते. त्याचा हात तिच्या पाठीवर अलगद फिरत होता, फक्त आधार देणारा, सांभाळणारा. अशी ही त्यांची पहिली प्रेम भरलेली रात्र. बोलक्या भावनांनी भरलेली, पण पूर्णपणे शांत, सुरक्षित आणि मर्यादित. सायलीने त्याच्या छातीवर कान ठेवला. तुझं हृदय इतका जोरात धडधडतंय माझ्यासाठी. पवन हसत तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, नेहमीपासून त्या रात्री त्यांनी कोणत्याही सीमा ओलांडल्या नाहीत. फक्त मन एकमेकांसमोर उघडली. पहिलं प्रेम, पहिली कबुली, पहिली जवळीक आणि पहिली रात्र जो शारीरिक नव्हती, भावनिक होती, खऱ्या अर्थाने प्रेमाची. रात्रीनंतर पवन त्या आणि सायलीचं नातं अगदी बदलून गेलं. पण वाड्यात मात्र काहीतरी वेगळंच सुरू झालं होतं. त्या दिवसापासून सायलीला काही विचित्र आवाज येऊ लागले. कधी पावलांचे, कधी झाडाच्या खिडकीवरून कोणीतरी हात फिरवल्यासारखे. कधी पवनला सांगणारच होतोय, पण पवन आधीच काहीतरी जाणत होता. ते संध्याकाळी दोघेही अंघोळीच्या विहिरीजवळ बसले होते. पवन अचानक म्हणाला, सायली, तुला काही आवाज ऐकू आलेत का? तिचं हृदय धडधडलं. हो, पण मी तुला घाबरवू नये म्हणून. पवनचा हात तिच्या हातावर ठेवत म्हणाला, मी आहे ना, काही झालं तरी मी तुला काही होऊ देणार नाही. त्या मिठीत सायलीला थोडी धीर आला. पण वाडा मात्र शांत नव्हता. त्या रात्री दोघे जेवायला बसले तेव्हा स्वयंपाकघरातील लाकडी कपाट आपोआप टक असा आवाज करत उघडलं. सायली दचकून पवनकडे भिलगली. पवन उठला, टॉर्च घेऊन आत गेला. कपाटात एक धुळीने माखलेलं जुनं पत्र पडलं होतं. पवनने ते उचललं आणि स्वच्छ करून वाचू लागला. पानं जाम जुनी होती, पण अक्षर स्पष्ट. सावित्री देवी या वाड्याची मालकीन. तिच्या गायब होण्याचा रहस्य. सायलीच्या अंगावर काटा आला. पवन, ही सावित्री देवी कोण? पवन शांत आवाजात म्हणाला, या वाड्यात आधी जी राहायची आणि अचानक गायब झाली. त्यांच्या आजूबाजूला हवा थंड झाली. दिवटांचा प्रकाश हलायला लागला. सायलीचा श्वास भरकटलं. ती पवनच्या जवळ आली. पवन, याचा आपल्या दोघांशी काय संबंध? पवन तिच्या केसावरून हात फिरवत म्हणाला, काहीतरी आहे आणि ते शोधल्याशिवाय तुला सुरक्षित ठेवता येणार नाही. त्या रात्री दोघंही पवनच्या खोलीत बसले होते. बाहेर वारा वेगाने पान हलवत होता. खिडकीला टकटक आवाज येत होता. सायली त्याच्या खांद्यावर विसावली होती. जर काही होत असेल तर आपण दोघं एकत्र सामोरं जाऊ ना? पवन तिचा हात पकडून म्हणाला. नेहमी अचानक वाड्याच्या आत खोल कुठून तरी घंटीचा आवाज आला. एक लांब, मंद, सावळा टणटण. दोघेही दचकून उभे राहिले. सायलीचा आवाज सरतरत बाहेर आला. ही घंटी तर कुठेच नाही ना वाड्यात? पवनने हळूच फुसफुसलं. नसावी, पण तरी ती वाजली. दोघे टॉर्च घेऊन वाड्याच्या मध्यभागी गेले. अंगणाच्या कोपऱ्यात एक जुनी तिजोरी दिसली, जी त्यांनी कधीच पाहिली नव्हती. तिजोरी आधी उघडी नव्हती, पण आता ती अर्धी खुली होती. जणू कोणीतरी आतून ढकलून ती उघडली असावी. पवन तिजोरीसमोर बसला आणि हात आत टाकला. त्याला काहीतरी गार, धुळीने माखलेली वस्तू लागली. सायलीच्या श्वासांचा वेग वाढला. काय आहे पवन? पवनने वस्तू बाहेर काढली. एक छोटंसं चांदीचं लॉकेट
आणि त्यावर कोरलेलं नाव सायली. सायलीच्या अंगावर काटा उभा राहिला. पवन, माझं नाव इथे कसं? वाड्यातील हवा अचानक बर्फासारखी झाली. खिडक्या धडाधड बंद व्हायला लागल्या. पवन सायलीला जवळ ओढत जोरात म्हणाला, सायली मागे हो, या वाड्यात कुणीतरी आहे जो तुला ओळखतो. सायलीच्या डोळ्यात घाबरलेले अश्रू दाटले. माझ्याशी काय संबंध असू शकतो या वाड्याचा? पवन तिच्या कपाळावर हलकं चुंबन देत तिला शांत करत म्हणाला, काहीही असू दे, तुला काही होऊ देणार नाही. आपण हे रहस्य उद्या पहाटे शोधू. आज तू माझ्यासोबतच राहशील. त्या रात्री बाहेर वारा, आत अंधार. रात्रभर पवन आणि सायली झोपू शकले नाहीत. बाहेरचे आवाज, वाऱ्यांचे वेडे आणि हातात घट्ट पकडलेले ते चांदीचं लॉकेट सगळ्यात जास्त भयानक वाटत होतं. पहाट होत आली तसं पवनने ठरवलं की आता सत्य उजेडात उघड करायचंय. दोघंही तिजोरीजवळ परत आले. पवनने लॉकेट उघडण्याचा प्रयत्न केला आणि ते उघडताच त्यातून एक दुमडलेला छोटासा कागद खाली पडला. सायली थरथरत कागद उघडते आणि त्यावरच्या शब्दांनी तिच्या श्वासाचा ठावच हरपला. माझ्या सायलीसाठी, तिला वाचवणाऱ्यासाठी हा वारसा. सायली अडखळत विचारते, पवन हे कसं शक्य आहे? मी तर इथे कधीच आले नव्हते. पवन निर्धारानं म्हणालं, याचा अर्थ इथे कुणालाच तरी फार जुना संबंध आहे. कदाचित तुझ्या जन्माआधीचा. इतक्यात वाड्याच्या मागच्या बाजूला मोठा आवाज झाला. दोघं पळत तिकडे गेले. तिथे जमिनीखाली एक छोटं दगडी दार उघडलेलं दिसलं, एखाद्या गुप्त खोलीचं. त्या खोलीत एक जुनी पेटी होती. पवनने पेटी उघडली. आत एक फिकट झालेला फोटो होता. त्या फोटोमध्ये सावित्री देवी उभी होती आणि तिच्या कुशीत एक छोटंसं बाळ. फोटोच्या मागे लिहिलं होतं, सायली माझी नात. सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. नात म्हणजे ही सावित्री देवी माझी आजी? पवनने तिला सांभाळत हळूच जवळ घेतलं. सायली, म्हणूनच तुला इथे आवाज येत होते, म्हणूनच लॉकेट तिजोरीत तुझ्या नावासकट होतं. हा वाडा तुझा आहे. अचानक वारं संपलं. वाड्यातली थंडी वितळली आणि अंगणात कुणीतरी मंद हसल्यासारखं वाटलं. कारुण्य होतं, धमकी नव्हती. दोघांनाही जाणवलं, सावित्री देवीची आत्मा आता शांत झाला. तिनं तिच्या नातीपर्यंत आपला संदेश पोहोचवला होता. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी आयुष्यभर अनाथ होते असं वाटत होतं आणि आज मला माझं घर मिळालं. पवन तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, आता तू कधीच एकटी नाहीस. मी आहे ना कायम सोबत. सायलीने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. पवन, मला या वाड्यात राहायचं आहे. तो माझा आहे आणि तूही. पवन हसला. तिच्या कपाळावर चुंबन देत म्हणाला, आपलं आयुष्य इथेच सुरू होईल. त्या दिवसानंतर वाड्यात एकही विचित्र आवाज आला नाही. शांतता, ऊब आणि प्रेमाचं वातावरण पसरलं. पवन आणि सायलीनं त्या जुन्या वाड्याला नवजीवन दिलं. भूतकाळाचं रहस्य उलगडून भविष्य उजळवलं आणि त्या चांदण्यातल्या रात्री जिथे त्यांनी पहिली कबुली दिली होती, तिथेच एका संध्याकाळी पवन सायलीसमोर गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, सायली, तू माझ्या आयुष्याचं उत्तर आहेस. लग्न करशील माझ्याशी? सायलीने अश्रू पुसत त्याला मिठीत घेत उत्तर दिलं, मी तर आधीपासूनच तुझी आहे. वाड्यात पुन्हा एकदा घंटी वाजली. या वेळेला आनंदाची अशी संपली त्यांची कथा. प्रेम, रहस्य आणि नात्यांचा गहिरा बंध यांना उजाळा देणारी. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.